प्रदर्शन केलं। आज चोपडा तालुक्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेण्यात आली। यामध्ये नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी पूर्वतयारीबाबत सविस्तर सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्यानं सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसिंचन, जलसंपदा, पोलीस, वन, सामाजिक वनीकरण आणि विशेषतः आरोग्य, तसेच ग्रामविकास आणि शिक्षण हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होते। आणि त्यांनी नैसर्गिक आपत्ती अधिनियम यानुसार त्यांनी कोणकोणती कर्तव्य बजावायची आहेत या संदर्भात त्यांना सूचित करण्यात आले असून हा तालुका एक टीम म्हणून कुठल्याही आपत्तीस तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अशी या ठिकाणी सर्व कार्यप्रमुखांनी हमी दिलेली आहे। आणि आपत्ती येऊच नये अशी आशा आहे। मात्र तरी देखील ज्या ठिकाणी अशा अडचणी येतील त्या ठिकाणी तालुका प्रशासन तातडीने मदतीला जाईल असं या ठिकाणी सगळ्यांनी आश्वासित केलेलं आहे। रावसाहेब, आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम काही उभारणी वगैरे करणार आहेत का आपण या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार कार्यालयामध्ये तालुका आपत्ती नियंत्रण कक्ष असतो। तसेच वेगवेगळे जे विभाग आहेत, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसिंचन, ग्रामविकास, यांनी आपापल्या स्तरावर ग्रामस्तरावर, मंडळ स्तरावर आणि तालुका स्तरावर वेगवेगळे नियंत्रण कक्ष तयार ठेवायचे आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला दूरध्वनीद्वारे आपल्या अडचणी मांडता येतील।